माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो, मी तुमची वसीमाताई प्रत्येक शनिवारी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते. ज्या अंगणवाडी कर्मचारी माझ्या भगिनी नवीन नवीन व्हिडिओवर येत आहेत त्यांनी व्हिडिओ सबस्क्राईब करा चॅनलला. आणि खरी माहिती जी तुम्हाला पाहिजे ती तुम्हाला ह्याच चॅनलवर मिळणार. तुमच्या हक्काचं चॅनल आहे, तुम्हाला माहिती आहे. हे कोणत्या ऑफिशियली चॅनल नाही, कोणत्या संघटनेचं चॅनल नाही. हे वसीमा काजी यूट्यूब चॅनल हे आपलं भगिनींचं चॅनल आहे, जिथे तुम्ही तुमचे सगळे मुद्दे मांडू शकता. आणि जी माहिती मला आहे म्हणजे मी खोलवर जाऊन अभ्यास करून तुम्हाला माहिती देते. असंच उठून कधी पण दुपारी घे सुपारी असले काय व्हिडिओ मी काढत नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि मी आत्तापासून नाही, मी 2017पासून व्हिडिओ काढते. तुम्ही आधीचे चॅनल माझे बघितले नसते आणि तेव्हापासून मी व्हिडिओ काढते. तर मी काही नवीन नाही व्हिडिओला काढायला. तर तायांनो, मला तुम्हाला आज महत्त्वाचे 2-3 मुद्दे सांगायचे. एक तर तायांनो, वही आणि पेन घेऊन बसत जा जेव्हा तुम्ही माझ्या बरोबर असता. शनिवारीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलसाठी वसीमा काजी एक वही करा, रफ वही. आता खूप रजिस्टर वेस्ट झालेत, पडलेत ना, वापरायची, लिहायची. सर्वात आधी तुम्हाला हार्दिक सगळ्यांना अभिनंदन आहे की आपल्याला रजिस्टरचा बोजा कमी झाला. पण तो बोजा कसा कमी झाला, कुणी केला, कोण क्रेडिट घेते आहे, काय, ह्याची डिटेल माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ऊन आहे हो तायांनो, म्हणून थोडी तब्येत ती होते. खूप मुंबईला जास्ती ऊन आहे, पूर्ण एरिया तापलेला आहे आणि म्हणून थोडी तब्येत होते. आता वय पण होत आलं आहे तर तब्येत होणार, त्याचं काय नाही. आपण विषय तो सोडून द्यायचा. स्वतःची काळजी मी घेते, असं नाही की घेत नाही. दुपारी 12 ते 4पर्यंत शक्यतो उन्हात जायचं टाळा. सध्या खूप ऊन जास्ती आहे. स्वतःची काळजी घ्या. आधी पाणी जास्त प्या, डोक्यावर थंड पदार्थ ठेवून जा. ज्या माझ्या भगिनी सर्वेला जातात एरियात सध्या ज्या हजर आहेत त्यांच्यासाठी आहे. तर भगिनींनो, सांगायचं तात्पर्य हेच आहे, रजिस्टर बंद झाली ती अशीच नाही झाली. ज्या दिवशी आपल्या हातात मोबाईल आला तेव्हापासनं आमची संघटना, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना पाठपुरावा घेते. आणि नुसतं पाठपुरावा नाही घेत, कैलास पगारे सर आयुक्त असताना आम्ही 1000 महिला रायगड भवन बदलापूर इथे मोर्चा घेऊन गेलेलो आणि तिथे बसलो होतो. आणि त्या शिष्टमंडळात मी होते. तर हा निर्णय त्या आयुक्तालयाने घेतलेला आहे, कैलास पगारे सरांनी, आपले रजिस्टर बंद करण्याचा. कारण मॅडम लोक सांगत होती ती मोबाईलवर माहिती भरा आणि रजिस्टर पण लिहावी लागत होती. तर संघटनेकडे आम्ही सगळ्यांनी लेखी तक्रारी केल्या होत्या. तर त्या मोर्चाला आमच्या संघटनेचे अध्यक्ष पण हजर होते, सगळे पदाधिकारी हजर होते आणि त्या शिष्टमंडळात मी गेलेले. ते फोटो पण मी तुम्हाला पाठवलेला आहे आणि मागे 1 वर्षाच्या वरी झालं त्याला व्हिडिओ पण तुम्ही तो बघितलेला आहे. तर आता कोणी पाठपुरावा केला, कोणी व्हिडिओ काढला, काय तर असू द्या, आपल्याच भगिनींनी केलं ना. कुणी आपल्यासाठी प्रयत्न करते, आपल्याच आहेत. पण स्वतः काम करत असताना काम करा, पण मी चांगली आणि तू वाईट बोलून चालणार नाही, मिळून करायचं आहे. जे असं असतं ना, मे आता मेच्या नंतर जून येतं आहे, मे निघून गेला म्हणून मे करू नका. मी केलं कोणी केलं नाही. ही सगळी ताकद आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची आहे आणि त्याला जुळलेल्या सर्व सदस्यांची आहे, हे लक्षात ठेवा. रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई जिल्हा, सगळं जिल्हा मिळून आम्ही 1500 भगिनी होतो त्या मोर्चाला रजिस्टर बंद करायच्या. आणि तिथं मोठमोठ्याने आम्ही घोषणा दिलेल्या आहेत की हा खर्च आम्हाला वाढतो आहे, रात्रंदिवस आम्ही लिहितच बसतो आहे. तर हा विजय आपला सगळ्यांचा आहे आणि सगळ्याच अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ही व्यथा होती रजिस्टरची. मोबाईल आल्यावर रजिस्टरची काय गरज आहे. पण तायांनो, तुम्हाला एक सांगू, माझ्या ग्रामीण भागातल्या ज्या भगिनी आहेत
त्यांची अक्षरं एवढी सुंदर आहेत, म्हणजे शहरातली नाहीत असं नाही बरं का, पण शहरातल्या महिलांना मोबाईल जास्त हाताळायला जमतं. मुलं काय शिकलेले असतात घरात ते सुद्धा शिकवतात. आणि सुपरवायझरसाठी, CDPOसाठी आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठीच नवीन होतं मोबाईलवर काम करणं. सगळे शिकले. आता आपण शिकून पूर्ण झालो, पण तुम्हालाही माहिती का रजिस्टरमध्ये लिहिणं आपल्यासाठी सोपं होतं. आता मोबाईलमध्ये आपल्याला शिकावं लागणार आहे कुटुंबाची एंट्री का, तशी तर सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी. आम्ही सर्वे भरला आहे, पण शक्यतो ज्या घरात बालकं आहेत तीच मोबाईलमध्ये माहिती भरायची आहे. माझी माहिती मी भरलेली आहे आणि माझ्याकडे 116 मुलं आहेत. तर तुम्ही आपण जर ती कुटुंबाची माहिती मोबाईलमध्ये भरली की ती ऑटोमॅटिक सगळं त्याच्यात येतं की म्हणजे नोटिफिकेशन येतं. लसीकरणमध्ये गेलो आपण तर तिथे लसीकरण कोणत्या मुलाचं बाकी आहे, ड्यू डेट कधी आहे, ते आपल्याकडे VHSNDच्या दिवशी लसीकरण कॅम्प होतो. आशा वर्कर CHU आणि आम्ही मिळून इथं मुंबईला करतो. तुमचं कसं आहे ते माहीत नाही. तर आमच्या अंगणवाडीत ते डॉक्टर येतात त्यांचे आणि तिथं लसीकरण वगैरे होतं. तर त्याच दिवशीच्या तारखा आपल्या लसीकरण मोबाईलमध्ये भरायच्या. HCM आपण भरतोच आहे, THR आपण भरतोच आहे, हजेरी आपण भरतोच आहे, परत आपण रोजच्या ॲक्टिव्हिटी भरतो आहे, परत आपण CB कार्यक्रम त्याच्यामध्ये भरतो आहे, ECC डे कार्यक्रम आपण साजरा करतो आहे. सगळं मोबाईलमध्ये आपण करतो आहे. तर हे जे मोबाईलमध्ये आपण सगळं काम करतो आहे ते रजिस्टर शक्यतो नाही ठेवलं तरी चालेल, पण सगळ्याची काम करण्याची पद्धत वेगळी असते. मी नेहमी म्हणते तुम्हाला की रजिस्टर, आता कोणते संघटनेचे पदाधिकारी आहेत, यूट्यूबर आहेत वगैरे तुम्हाला बोलतील बंद करा, पण तुम्हाला तिथं तुमच्या मुख्य सेविका काय बोलतात, CDPOचा काय निर्णय आहे तो पण बघावा लागेल. पण ह्याच्यापुढे खरेदी नका करू, पैसे घालू नका. पण जी जुनी रजिस्टर आहेत त्याच्यामध्ये जर नोंदी करून ठेवायच्या असल्या तर तुम्हाला मी नेहमी म्हणते की एक पेन आणि पेन्सिल घेऊन बसा. हो, मानधनाच्या मुद्द्यावर पण येते ताई. मला कॉल येतो आहे की मानधनाचं काय झालं, आपल्याला काय एकत्रित मानधन येत नाही, तर पश प्रणालींची काही मुलींची आपले कामं राहिलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर जूनपासून बघूया आपण. मे महिन्याचं पण मानधन असं तुटून येणार. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण एकत्र येईन असं ते बोललेत. नाही आलं तर आम्ही मोर्चा काढायची तयारी चालू केलेली आहे आणि आम्ही काढणार आहोत. आणि आम्ही 4 टकल्या नसतो मोर्चाला, आम्ही 1500-1600 महिला असतो आणि त्याचे व्हिडिओ मग तुम्हाला लाईव्ह पाठवत असते. तर आयुक्तालयात काय बोलणं झालं याचा व्हिडिओ नाही आम्ही करू शकत, पण त्याचा फोटो आणि कमीत कमी 10 ते 12 पानाचं निवेदन होतं ते दिलेलं आणि रजिस्टरचा पाठपुरावा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं केलेला आहे. त्या शिष्टमंडळात मी होते. तर सर्व सदस्यांना आणि सर्वच अंगणवाडी कर्मचारी सेविका मदतनीसना खूप खूप अभिनंदन. आता आपल्याकडे गावी भगिनींनो लाईट गेली, फोन रिचार्ज नाही आणि त्या दिवशीचं आपलं अंगणवाडीचं काम मोबाईलमध्ये नाही झालं आणि त्या दिवशीचा तुमचा पगार जर नाही निघाला तर काय करायचं. म्हणून तुम्हाला मी नेहमीच सांगते की नोंदवही ठेवायची. आता त्या नोंदवहीमध्ये जर तुम्हाला आवडलं तर करून बघा. हे कोणी सरकारकडून आलेलं माहिती नाही किंवा कोणत्या संघटनेनं दिलेली माहिती नाही, ही माझी वैयक्तिक माहिती आहे. जेव्हा मी काम करते अंगणवाडीत तर मला जो त्रास होतो तर मी नोंदी करून ठेवते. तर ते तुमच्यासाठी पण मी सल्ला देते, फक्त माझा वैयक्तिक सल्ला आहे. तर तुम्ही ही पर्सनल वही तुमच्यासाठी ठेवायची आहे. 100-200 पानाची मोठी वही घ्या, त्याच्यामध्ये कॉलम करा. कुठून कॉलम सुरू करायचा आहे, आधी वरी लिहा गरोदर महिलांची नावे, बरोबर. मग ती गरोदर महिलांची नावे, तिचे 2 इंजेक्शन झाले का पुढे कॉलम करायचे TTचं. मग पुढे तिची डिलिव्हरी झाली, मग ती स्तनदा माता झाली, बरोबर. तर डिलिव्हरी किती तारखेला झाली त्याच कॉलमच्या पुढे डिलिव्हरीची तारीख लिहायची आणि प्रस्तुतीची तारीख लिहून तिथं ती प्रस्तुती झाली म्हणजे ती स्तनदा झाली. मग त्या बाळाचं नाव ठेवायला कमीत कमी 40 दिवस लागतात. तर मुलगी असली तर मुलगी, बेबी कंसात, आणि मुलगा असला तर बाबा लिहून कंसात मुलगा असं लिहायचं. आणि पुढे जन्मतात त्याचं वजन किती होतं, मग तिथे BCG तिला दिला का, असे कॉलम करा. एक
जन्मात लसीकरणाचं कॉलम आणि एक वजनाचं कॉलम आणि उंचीचं. तर बाजूलाच कॉलम करायचे आपल्या सुटसुटीत भाषेत. मी लिहून तयार करणार आहे रजिस्टर. हे थोडा वेळ त्याला लागेल म्हणून काम आपलं थांबवायचं नाही. हे बघा 1 जूनपासनं एकदम कटिबंध राहा मोबाईलच्या कामात. आणि जर नेटवर्क नसला, लाईट नसली, गावाकडे खूप प्रॉब्लेम येतात. आता हवा वारं वादळ सुटणार, पाऊस येणार, तर लाईटीच नसल्यावर मोबाईलचं काय करायचं? मग मॅडमनी कॉन्टॅक्ट केला, काय केलं तुम्ही? तर तुमच्याकडे उत्तर द्यायला तुमच्या वहीत लिहिलेलं पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही तायांनो? मग त्या कुटुंब प्रमुखाचा शक्यतो मोबाईल नंबर घ्या. मग त्याच्यापुढं कुठपर्यंत आलो होतो आपण? आधी गरोदर महिलेचं नाव, मग तिच्याच पुढे ती स्तंदा झाली किती तारखेला, आणि मग 6 महिन्यापर्यंत स्तंदा असणार. म्हणजे तिची पहिला लसीकरणाचा कॉलम करा, त्याच्यामध्ये BCG, 3 पोलिओ, मग ते पुढे तुम्ही याला सगळे कॉलम करायचे आहेत. लसीकरणाचं कुठपर्यंत चालतं आपण? 5 वर्षापर्यंत. आणि आपल्याकडे ग्रेडेशन वजन हाईटला पण मूल 5 वर्ष असतं. मला जुनी पद्धत खूप आवडते बघा ती रजिस्टरची. वजन मुलाचं लिहायचं, वेगवेगळे रजिस्टर होते, मग ग्रेडेशनचे. आता उंची आली, ठीक आहे, आपण पुढं जातो आहे, काहीतरी नवीन मिळतं आहे आणि वेळ वाचतो आहे, तर ठीक आहे. कारण काही अधिकाची चणचणीत मुलं असायची पण ती खूप पातळ दिसायची, तर मग हे दंडपट्टीनं, हाईटनं वगैरे आपण त्यांची माहिती भरायला सुरुवात केली तर कुपोषणाचं प्रमाण कमी झालेलं आहे. कारण काही मुले हाडकोडे असतात, वजन कमी असतं, पण ते कुपोषित नसतात, चणचणीत असतात बघा. काही जाड मुलं असतात, वजन खूप जास्त पण स्थूल बसलेले असतात, हालचाल नसते, तर कुपोषण दोन्ही प्रकारचं पण असतं. तर त्या हाईटमुळे, त्या दंडघेरमुळे आपल्याला हे कळतं, तर ते आपल्यासाठी चांगलं आहे. मग त्याची उंची घेतली तुम्ही, लसीकरण घेतल्यावर वजनावर उंची, असं 5 वर्षापर्यंत आपल्याला ते कॉलम बनवायचे. बरोबर. 0 ते 6 वर्ष वयाच्या मुलांची लिस्ट आपल्याकडे असलीच पाहिजे. आता त्या लिस्टमध्ये काय कॉलम असलं पाहिजे? ते मोबाईल येऊ द्या, काही येऊ द्या, आपलं कोण आहेत मुलं? आपले बालगोपाळ अंगणवाडीत येणार आहेत, तर मग त्यांची लिस्ट आपल्याकडे असली पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही तायांनो? मग त्या लिस्टमध्ये काय कॉलम असलं पाहिजे? आधी तर सर्वेमधला कुटुंब क्रमांक 1, मग त्याच्यात 0 ते 6 वर्षाची मुले आहेत का? असली तर मुले किती आहेत ते मुलं. मग त्या पुढे ते मुलाचं संपूर्ण नाव, आणि तिथून सुरू करा. वजन, उंची, BCG किती तारखेला घेतला, BCGचं म्हणजे लसीकरणाचं कॉलम आणि वजन आणि उंचीचं कॉलम. मग त्याच्या पुढे गेल्यावर आता पेपरचे डॉक्युमेंटचे, ज्याला पेपर मुलांकडे आईकडे काय आहे त्या डॉक्युमेंटचा एक कॉलम करा. जसं की लिहा आधार कार्ड, अपार ID, आबा, अजून काय असतं मुलांचं, जन्मदाखला. 6 महिन्याची मुलं होस तर आईवडील जन्मदाखला बनवत नाहीत, मग त्या मुलाचं राशन कार्डवर नाव टाकायचं. हे सगळं आपण त्यांना अशी बेसिक टिक मार्क करायचं. हो, मुलाचं आईचं आधार कार्ड आहे, मुलाचं आहे का? आहे. अपार ID बनवला आहे का? आहे. तर अशी टिक मार्क करा राईट करून, आणि पेपर त्यांच्याकडे आहेत त्याची पण माहिती ठेवा. झालं हे. एकतर लसीकरणाचा कॉलम बनवायचा आपल्याला, 0 ते 6 वर्ष मुलांचं संपूर्ण नाव, अनुक्रमांक, मग लसीकरण, वजन, उंची, आणि त्यांच्याकडे पेपर काय काय आहेत, आधार कार्ड, आभार ID, हे सगळं मेन्शन करून त्याच्यापुढे आहे तर टिक मार्क करायचं. नाही तर आपण एक सल्ला देऊ शकतो संदर्भ सेवेमध्ये की बाबा तुमच्या मुलाचा आधार कार्ड काढा किंवा तुमच्या मुलाचा जन्माचा दाखला काढा, तुम्हाला पुढे उपयोगी पडेल. अंगणवाडीत पण आणून द्या, म्हणजे जन्मतारीख बरोबर लिहू आम्ही. मग त्या मुलाचं एक आठवणीने बघा, ते जे लसीकरण कॅम्प होतं त्याच्यामध्ये कार्ड देतात, तर ते कार्ड मुलाकडे आहे का नाही त्याची पण नोंद ठेवा, टिक मार्क करा. तिथे माताचं आणि मुलाचं फोटोचं ते कार्ड असतं, तर ते खूप मुलांकडे ते कार्ड नसतात आणि ते घेत नाहीत जाऊन. काही मुलं इंजेक्शनच घेत नाहीत. आमच्याकडे आता ना तिकडचे UP बिहारचे वगैरे पालक असतात, ते आपल्या मुलांच्या लसीकरणावर एवढं गांभीर्य नसतं त्यांना, तर ते आपल्याला लगेच कळेल की त्यांनी बाबा लसीकरण केले का, म्हणजे त्यांच्याकडे माता आईचं कार्ड आहे का ते बघायचं. नसेल तर आपल्या आशा वर्करना बोला त्यांना कार्ड द्या, म्हणजे ते आपल्या माहितीसाठी चांगलं आहे ना, त्यांच्याकडे पण ते कार्ड राहणार. आणि त्या कार्डवर 1 नंबर लिहिला आहे त्या मुलाचा, तर तुम्ही आपल्याकडे 1 नंबर जो दिला आहे मुलाला त्या कार्डवर पण 1 नंबर लिहा, म्हणजे 1 नंबरचं मुली आहे.
त्याच्या हातात लसीकरणाचं कार्ड आपल्याकडे आलं की आपल्याला लगेच कळणं. आता त्या कार्डमध्ये एवढी डिटेल चांगली माहिती आहे ना, वजन, ग्रेडेशन, उंची, लसीकरणाचं सगळं लिहिलेलं आहे. तेच घेऊन आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये भरायचं आहे. मग ते कार्ड किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. मग त्या मुलाकडे कार्ड आहे का, नाही तर का नाही. थोडासा वेळ लागेल. मी तुमचं काम लांबवत नाही आहे, काम कमी करते. तुम्हाला सल्ला देणारे असतील भरपूर की तर अजून वाढवते काम वगैरे, असं काही नाही. तुमचं काम कमी होईल बघा तुम्ही करून जूनपासून. मग ते कार्ड त्याच्याकडे आहे, तर त्या कार्डवर आपल्याला सगळी माहिती भेटली का नाही त्यानं, मग आपल्या त्या मुलाचा पाठपुरावा त्याचं फॉलोअप कितीपर्यंत घ्यायचा आहे, 5 वर्षापर्यंत. आपण 5 वर्षापर्यंत वजन आणि उंची घेतो आणि 5 ते 6च्या मुलांची पण आपण वजन उंची घेतो, पण ती आपण रजिस्टरमध्ये लिहित नव्हतो माहिती आधी, पण त्याची पण आपल्याकडे नोंद ठेवा तुम्ही. मग त्याच्यानंतर पुढे ते मूल शाळेत गेलं तर ते आपल्याकडे ती नोंद असली पाहिजे की मूल शाळेत गेलं आणि कोणत्या शाळेत गेलं, बरोबर आहे. तर ते जर लिहिलं आपण तर अचानक आपल्याला लगेच कधी पण सुपरवायझर म्हणतात हे कॉलमप्रमाणे माहिती द्या, त्यांना वरून येतं की अशी माहिती, मग ते लगेच आपल्याला मागतात माहिती. मग किशोरवयीन मुलींची लिस्ट असली पाहिजे आपल्याकडे, की ती 14 ते 18 वर्ष मुलींची लिस्ट आणि 18 ते 25 वर्ष मुलींची लिस्ट. मग त्यांचं लग्न झालं का, कधी कधी आपल्याच एरियात त्यांचं लग्न होतं, ती सून म्हणून आपल्याच एरियात येते, तर त्याची पण नोंद असली पाहिजे. दुसरीकडे गेलं तर त्याची पण नोंद असली पाहिजे. तर असं आपल्याकडे नोंदी ठेवल्या ना थोडंसं वही करून, तर तुम्हाला कोणती रजिस्टर ठेवायची गरज नाही लागणार. उद्या जर मॅडम बोलल्या तुझ्याकडे लाईट गेली होती, मग ते मूल आलं होतं का नाही तुझ्याकडे, तर ते मूल हजर म्हणून आपल्याकडे एक टिकमार्क पाहिजे. तर असं पूर्ण दिवसाची रजिस्टरमध्ये हजेरी घालायची काही गरज नाही. पुढे एक शेवटी शेरा लिहायचं की 28 दिवस, 25 दिवस, शक्यतो 25 दिवसच भरतात, सुट्टी असली तर 24, तर तो 25 दिवस हे मूल हजर होतं. मग पुढे असं शेरा लिहायचं. झालं ना काम, किती सोपं झालं. आता परत व्हिडिओ बघून हा कॉलम तयार करावा रफमध्ये तुम्ही. आणि माझ्यापेक्षा खूप चांगल्या हुशार महिला आहेत. जर कुणाचं, माझं अक्षर खरंच चांगलं नाही त्यानं, मला कम्प्युटरवर बसून हे सगळं कॉलम बनवायचे आहेत. तर तुमचं अक्षर कुणाचं खूप चांगलं आहे तर असं एक कॉलम बनवा. आणि तुम्हाला काय आयडिया असतील तरी तुम्ही याच्यामध्ये अजून काय काय कॉलम आले असेल असावे ह्याच्यात, तर त्याची तुम्ही कमेंटमध्ये आयडिया टाका आणि आपण सगळे एकत्रीकरण करून सगळ्यांनी मिळून एक छोटंसं रजिस्टर बनवू, बरोबर आहे का नाही. तसा मिश्र आहार आहे आपल्याकडे, तसं आपण मिश्र रजिस्टर बनवू की एकच रजिस्टर असलं पाहिजे छोटंसं, ते वजन पण नसलं पाहिजे त्याच्यात, आणि त्याच्यात आपली पूर्ण माहिती असली पाहिजे. तर हा विचार तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. अजून काय आयडिया आहे तुमच्याकडे, अजून काय आलं पाहिजे त्याच्यात माहिती, भाड्याने आहेत का, स्वतःचं घर आहे ते तर मेन्शन करायचं. गावी बघा जास्ती स्वतःचे घरच असतात आणि सगळ्या गावाची माहिती असते सेविकाला. पण मुंबईसारख्या झुक्या झोपडपट्टीमध्ये बाजूचंच जोडपं कधी निघून गेलं ते सुद्धा कळत नाही, जावं लागतं घरी. तर आम्हाला ते हा त्रास होतो. तुम्हाला लाईटीचा, नेटवर्कचा त्रास आहेच, काम करताना त्रास आहेच, पण मार्ग आपल्याला काढायचा. आणि सगळ्यात चांगली गोष्ट तर तो रजिस्टरचा भार घेऊन बसण्यापेक्षा मुलात बसणार आहोत आपण आणि शिकणार आहोत आणि एका परीनं पर्यावरणाचं रक्षण पण आपण करत आहोत. एवढी रजिस्टर विचार करा, पूर्ण भारतात 26 लाख अंगणवाड्या, 26 लाख अंगणवाड्यामध्ये 14 11 रजिस्टराची सेट, किती झाड तोडले असते. तर ते पर्यावरणाचं पण रक्षण होत आहे, बरोबर आहे का नाही. तर आपण हे एक समाजसेवा होते आपल्याकडून. तर एक छोटंसं रजिस्टर तुम्ही बनवून बघा आणि त्याच्यात अजून काय कॉलम ॲड करायचे तुम्ही सांगा, आपण सगळ्यांनी मिळून करायचे. मी एकटे नाही काय करू शकत. जाऊन तिथं बाथरूममध्ये एकटं माणूस फक्त घाण करू शकतं, एकटं माणूस काम करू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि बाथरूममध्ये पण आता मोबाईल घेऊन जातात, तिथे पण एकटं नाही जात. तर मी केलं असं काही नसतं. मी मॅ करणारे, तुम्हाला माहिती आत्ताच कुर्बानी झाली, मॅ करणारं बकर सकाळपासून संध्याकाळपर्यंत गेलं. तर त्याच्यामध्ये काही नाही. आमची बकरी ईद झाली. माझ्या भगिनी, ज्या मुस्लिम भगिनी व्हिडिओ बघत आहेत, आणि सगळ्यांनाच बकरी ईदच्या शुभेच्छा. बकरी ईद म्हणजे आपले प्रिय वस्तू त्याग देणे हा संदेश आहे.
आपण किती मुलाला जपून वापरतो, किती प्रेम करतो, तसंच आमचे जिब्राईल अलैहिस्सलाम यांना खुदाने ऑर्डर केली होती की तुझ्या मुलाची कुर्बानी कर, आणि त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून देवा तुझ्यापेक्षा काही नाही, मी कुर्बानी करतो, आणि ते मूल बाजूला होऊन तिथे बकरा आला, म्हणून ही कुर्बानी करावी लागते. तर हे पथा आहे. आणि वाईट विचाराची कुर्बानी करायची, जे करू शकत नाहीत कुर्बानी, नाही परवडत, तर आपण वाईट विचारांची कुर्बानी करायची. कुणाला वाईट नाही बोलायचं, वाईट नाही वागायचं, अशा कितीतरी कुर्बान्या आहेत. आणि काम करणं मोठे मन करून ही सुद्धा एक कुर्बानी आहे. बाळगोपाळात 1 तारखेपासून मस्त बसायचं आहे. तिच्यावर मी कविता लिहिलेली अंगणवाडीवर. आता तुम्हाला तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी कविता पाठवेन. आता सध्या कामं आहेत भरपूर. आता दोन दिवसांनी हजर व्हायचं आहे मला, तर घरची सगळी कामं उरकून घेते मी. मग मस्त 2 तास मी मुलांमध्ये बसणार, मस्त वेळापत्रक बनवणार, ॲक्टिव्हिटी घेणार, खेळणार, बागडणार, त्यांना पावसाची माहिती देणार, झाडं कशी लावायची, सगळं मला खूप छंद आहे मुलात बसायचा. आणि मुलांच्या बाळगोपाळांच्या आशीर्वादाने चांगलंच होतं तायांनो. होईल मानधन, काय वेतन होईल, शासकीय दर्जा भेटन, सगळं भेटन, फक्त आपण सकारात्मक विचार ठेवूया. आणि जूनपासनं एकत्रित पगार येईन असं बोललेले आहेत. तर बघूया काय होतं आहे, नाही तर लढेंगे और जीतेंगे. आत्तापर्यंत मिळवलं आहे, मिळवायचं पण आहे पुढे, तर मिळवून घेऊया. म्हणून एवढी घाई करायची नाही, काळजी करायची नाही. मी तुम्हाला जेव्हा आम्ही कैलास पगारे सरांना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे भेटलो होतो तेव्हाचा फोटो माझ्याकडे आहे, तर मी तो ह्या व्हिडिओवर लावते. आणि आत्ता ज्या मॅडम आल्या त्यांनी फक्त त्याच्यावर सही केली GRवर, आणि हा GR खोटा नाही आहे, हा आयुक्तालयातून आलेला आहे, म्हणजे खरंच रजिस्टर बंद झालेले आहेत. तर ह्या मॅडमकडे कोण जाऊन भेटलं, रजिस्टरचा त्यांनी कधी पाठपुरावा केला, कोणती तारीख होती, त्यांनी ती तारीख आणि ते पाठवावं. आणि जर गुपचूप काम केलं असेल जादूची छडी घेऊन स्वप्नात, तर काय माहीत नाही, पण आम्ही गेलेलो आहे, त्याचा पुरावा आमच्याकडे आहे. तर उगाच ते म्हणतात ना, एक आमदार असतो बघा, खासदार असतो, नगरसेवक. मग काय होतं, आमदारने रस्ता बांधला की खासदार बोलतो माझ्या बॅनर लावायला लावतो तिथं की माझ्या निधीने झाला, मग आमदार बोलतो की माझ्या निधीने झाला, मग नगरसेवक येतो माझ्या निधीने झाला, आणि तिसरंच कुठं तर कोणतरी तिथं बॅनर लावतं जाऊन आमच्या प्रयत्नाने झाला. तर कुणाच्या नेमकं झालं आहे हे जसं जनतेला माहीत असतं, आणि जनता दुसऱ्या वेळेस त्या आमदाराला, खासदाराला का नगरसेवाला उचलून फेकून देते, ते तुम्हाला नक्की माहिती आहे. तर तशा लबाड बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष न देता आपल्या अंगणवाडीच्या मुलांकडे लक्ष द्या. मी आधीपासून बोलते तुम्हाला की मी रजिस्टरवर एवढं लक्ष देत नाही, मुलांवर लक्ष देते. तर ते सकारात्मक विचार तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर केल्यामुळे रजिस्टर बंद झाले. मनाचं ब्रेक, उत्तम ब्रेक, आपल्या मनानं ब्रेक लावलेला आहे रजिस्टरला, म्हणून ब्रेक लागलेला आहे. तर असे कितीतरी ब्रेक आपल्याला लावायचे आहेत. आपल्याला शासकीय दर्जा घ्यायचा आहे, आपल्याला वेतनवाढ घ्यायची आहे, आपल्याला सगळी मंजूर करून घ्यायची आहे. आणि ह्या वर्षी पूर्ण महिन्याची सुट्टी नाही भेटणार. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मे महिना पूर्ण काम करावं लागलं, कारण एवढं सोपं नाही आहे. 365 दिवस मुलाला खाऊ गेला पाहिजे. तर ती अजून काय तिच्या आपल्याकडे ठोस पाऊल उचललेले नाही सुट्टीचं. तर पुढच्या वर्षीचं पण मी काही सांगू शकत नाही. तर 5 दिवसाची CL घेऊन मजा करून या, टेन्शन घेऊ नका. टेन्शन घ्यायचं नाही. आपलं शासकीय दर्जा होणार का नाही होणार हे आपण नाही विचार करायचं, वरी बसले आपल्यासाठी विचार करणार. स्वप्नात तरी विचार केला होता का रजिस्टर बंद होईल, झाली का नाही? कशामुळे? तुमच्या सगळ्यांच्या साथ देण्यामुळे. तुम्ही सगळ्यांनी सकारात्मक विचार केला. तसंच बोलायला सुरुवात करा. मिळणार वेतन, आणि घेणार वेतन आपल्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. तर ह्या आत्ताच्या ज्या नवीन आयुक्त मॅडम आलेल्या आहेत त्यांना अजून आम्ही भेटलेलो नाही. आम्ही खोटं नाही बोलत. कैलास पगारे सरांनी हा पाऊल उचललेला आहे. खूप चांगलं काम त्यांनी केलं, आणि ह्या मॅडमनी सही केलेली आहे. तर आता मॅडमनी जर पुढचं पाऊल नाही उचललं तर आम्ही 1000-2000 पावलं तिथं जाणार आहेत, आणि मॅडमशी बोलणार आहेत, आणि पुढच्या सगळ्या समस्या मांडणार आहेत. तर लवकरच तुम्हाला चांगल्या गोड बातम्या येतील. आणि गोड बातम्या घ्यायच्या तर गोड बोलावं लागतं.
चांगलं बोलन, मी असं करेन, मी तसं करणार, तर काय असं काय असं होत नसतं. सगळ्यांनी मिळून करायचं आहे आणि केल्याने होतं. तोच जेव्हा रजिस्टर बंद करण्याचं निवेदन घेऊन आम्ही गेलेलो, तोच फोटो मी व्हिडिओवर लावणार आहे. त्याच्यात मी आहे आणि तुम्ही बघा. आणि रजिस्टरचा मुद्दा आम्ही स्वतः मांडलेला. आमच्या सगळ्या रणरागिणी होत्या तिथे आणि आम्ही बाहेर एवढा मोठा मोर्चा होता. तर त्यांनी रजिस्टर बंद केली. आम्ही नाही बोलत की आमच्या एकट्या संघटनेनं केली, पूर्ण महाराष्ट्रातल्या भगिनींचा हा प्रयत्न आहे. पण एकट्याने कोणी श्रेय किंवा क्रेडिट घेऊ नका, मी केलं. आत्तापर्यंत जेवढं बोललं तेवढ्यातले किती केलं त्याचा फोटो आणि पुरावा ग्रुपमध्ये पाठवावा आणि तरच मी मानेल, नाही तर मी अशी मानत नाही. मी कामावर विश्वास करते. आणि ते बोलतात ना, जर काम नाही झालं तर नाव बदली करेन. मी नाव नाही बदली करत त्यानं, काम करण्याची पद्धत बदली करेन. हे तुम्हाला सांगते, नाव माझं तेच राहणार. एवढं चांगलं नाव कशाला बदली करू मी? ते उगाच बोल उठलं की हे इकडं फिर तिकडं मी बिझी आहे, आम्ही कामात आहो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. कशात बिझी आहे, कशाला पळत आहे? थांबा ना, बसून आरामात करा. आधी संघटित तरी व्हा, सगळे एकत्र तरी या, मग बोला. तुम्हाला काय वाटतं? कुठे बोलायला नाही घाबरणार. इतकं जेवढं बोलते तेवढं जर मला पंतप्रधानांच्या समोर, मुख्यमंत्र्याच्या समोर घेऊन दिला तरी बोलणार. नाही घाबरत. धाराशिवची मुलगी आहे, अजिबात नाही घाबरत. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि ताकद आहे माझ्याबरोबर. तुमचा एक कमेंट मला ऑक्सिजनसारखं काम करतो तायांनो. मला भूक लागत नाही तुमचे कमेंट वाचल्यावर, एवढा आनंद होतो. तुम्ही मला तो खाऊ देता. मला झोप निवांत लागते तुमचे कमेंट वाचल्यावर की तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहे. अरे एकटीनं काहीच नसतं केलं, काय होऊ पण शकत नाही. तुमचे सकारात्मक विचार माझ्याशी जुळलेले आहेत. तुम्ही सगळ्यांचे आशीर्वाद जुळलेले आहेत आणि माझ्या बाळगोपाळांचे तर आशीर्वाद आहेच. बघा 1 तारखेपासून धमाल करणार आहे. मला वाटतं की कवितेचं गाणी गोष्टीचं एक चॅनल काढावी, खूप मज्जा करावी आणि तसा पुढे प्लॅन आहे. त्याच्यात सहभागी तुम्ही पण व्हा. आणि जी मी रजिस्टरची तुम्हाला एक छोटंसं रजिस्टर ठेवायची कॉलम पाठवले, त्याच्यामध्ये अजून काय तुम्हाला वाटतं ॲड करावं, कोणते कॉलम डिलीट करावे, कुणी मला व्यवस्थित जर लिहून पाठवलं तर खूपच बरं होईल. ते कम्प्युटरवर मी टाईप करून PDF बनवून तुम्हाला पाठवेन. ते तुम्ही 2-4 रुपये खर्च करून तो काढा आणि पानं एकाला एक झेरॉक्स करून लावून ठेवा. माझ्याकडे 116 मुलं आहेत, मग मला किती पानं लागणार? एका पानावर समजा 30-35 मुलं, तरी 4-5 पानं मला लागतील. 0 ते 6 वर्ष मुलांची लिस्ट ठेवा तयार आणि त्याच्या पालकाचा फोन नंबर. झालं. पुढचे काय रजिस्टर ठेवायची गरज नाही. बघूया पुढं. असंच कोणी ऑडिट करत नसताना डायरेक्ट अंगणवाडीत येत नसतं, ऑफिसला सांगून असतं. आपली गेली तर त्या सुपरवायझरची पण जाते आणि त्या CDPची जाते. प्रकल्पाचं नाव हो म्हणून चांगलंच करायचं, सगळ्यांना इच्छा असते. तर असंच काय आलं तर नापाई आपण एका रात्रीत तयार करू सगळे. जर आपल्याकडे सगळे कागदपत्र असले तर त्यांना जसा हवा आहे तसा रिपोर्ट देतो आपण, कधी पण मागितलं तर. मग तुमच्याकडे सगळा पदार्थ असले तर जेवण बनवायला किती उशीर लागतो का? नाही. असं सगळं गोळा करून ठेवा, लिहून ठेवा. एक वही करा आपल्यासाठी, स्वतःसाठी. ही माझी वही आहे, कोणाची वही नाही, ऑफिसची वही नाही, संघटनेची वही नाही किंवा अंगणवाडीची वही नाही. माझी वही आहे अंगणवाडीसाठी. आणि हे पर्सनल जी पाठवले वैयक्तिक कॉलम तुम्ही बनवा. कुणाचं खूप चांगलं अक्षर आहे, म्हणजे तुमच्या सगळ्यांचं वाईट आहे असं नाही बोलत, मला वाचून समजण्यासारखं ज्यांचं अक्षर आहे त्यांनी मला नक्की हे कॉलम लिहून पाठवावे. अजून विचार करावा कॉलमविषयी, ग्रुपमध्ये आपण डिस्कस करू आणि नक्की पुढं चालू. तर पाठपुरावा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने सतत घेतलेला आहे. रजिस्टरचं ओझं कमी करा. जे बोलतात आम्ही केलं त्यांनी पुरावा दाखवावा. मी तुम्हाला पुरावा पाठवते, जेव्हा आम्ही गेलो होतो त्याचाच फोटो मी व्हिडिओवर लावत आहे. तर तुम्ही बघा. बोल 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 नसतं, काम पण करावं लागतं. मी बोलते, अरे हम गरजते भी है और बरसते भी है. बरोबर आहे का नाही? माझ्या जीवनाचा एक नियम आहे, तो एक शायरीमधून आजचा व्हिडिओ संपवते तयार. हम कह जाते तुम्हें तो तुम्हें दुख होता, अगर हम खुद सहते तो हमें दुख होता. ना हमने कहा ना हमने सहा,
बस हम तुमसे दूर रहा. नक्की सावध राहा असल्या लोकांपासून. जीपे करू नका बरं का कोणाला. आठवण काढताना नक्की माझी नंतर. अरे पैसा येणारच, पैशाच्या मागं नाही जायचं, पैशाला आपल्या मागं येऊ द्या. खन 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 चिल्लर नोटा आपल्या मागे येणार, कुठं नाही जाणार. एवढे आशीर्वाद आहेत आपल्याकडे. ठणठणीत राहा, आजारी पडू नका, मस्त खा पी, मस्त राहायचं, काय नाही होत. जेवढं जास्ती टेन्शन तेवढं जास्ती प्रमोशन. पुढं जाणार आपण नक्की. धन्यवाद सगळ्यांना. काही अजून आलेलं नाही अकाउंटला, भाडं आलेलं नाही, CPचे पैसे आलेले नाही, काय नाही. आता जूनमध्ये सगळे सुरळीतपणे कामाला लागतील, मग येईल. वाट बघा थोडी. माहिती आहे आता आपल्याला मुलांची फी भरायची आहे, शाळा सुरू होणार आहे, सुट्टीमधून फिरून आलो, खर्च झालेला आहे. कुणी 500 रुपये खर्च केला तर आम्ही तिला दाखवण्यासाठी तिनं टेटस ठेवला म्हणून जाऊन 2000 खर्च करून आलेलो. आणि असले खर्च करायचे नाही. मी खूप जणांचे सुट्ट्यात टेटस बघितले. तर त्यांना पैसे साठवून ठेवा. तुमच्याकडे खरंच आहेत पैसे तर खर्च करा, आनंद होतो तर खर्च करा. पण तिनं जाऊन एका हॉटेलमध्ये 500 रुपये घालून जेवली म्हणून मी तिला दाखवण्यासाठी 2000चा खर्च करत असाल तर चुकीचं आहे. नाही करायचं, आपल्या आनंदासाठी करा. आणि अजून एक तुम्हाला सल्ला देते, आपण स्त्री आहोत, जर कुठं फिरायला गेलो आपण तर परत आल्यानंतर स्टेटस ठेवायचं. जिथे आहोत तिथूनच त्या लोकेशनचे डायरेक्ट स्टेटस ठेवू नका. कधी आपल्याबरोबर धोका पण होऊ शकतो. फक्त महिला फिरायला गेल्या तर. चोरट्यांचं काय असतं, आजकाल ते चरस दारू आणि जुगारी लोक ना रस्त्यावर ओढून त्यांच्या 100 रुपयांच्या दारूसाठी पण मंगळसूत्र ओढतात. 50 रुपयांच्या त्या पुड्या खाण्यासाठी सुद्धा घातकी लोक चाकू विकू घेऊन वार करतात. तर सांभाळून राहायचं स्त्रिया म्हणून. मग स्वतःची काळजी घ्यायची, म्हणजे घाबरायचं नाही कोणाला, पण काळजी घ्यायची. फिरून आल्यानंतर स्टेटस ठेवा, त्यांना पण वाटावं. पण लगेच मॅडम स्टेटस बघून चेक करते, आज कुठं गेलीस, हो मॅडम आधीच आहे म्हणायचं. तसं पण होतं, माझ्याबरोबर होतं. मी फिरून आल्यावर स्टेटस ठेवते निवांत. तुम्ही पण तसंच ठेवत जा. आपण काय करतोय, कधी करतोय, कुठं करतोय याची कल्पना कुणाला द्यायची नाही. जगाला कल्पना लागतेच. आपल्या मागं खूप असतात. चायनाहून एक्सपोर्ट आलेले चमचे सगळे आपल्याकडेच आहेत, खूप असतात. असू द्या, आपण आहेत म्हणून चमचे आहेत, त्यांचं पोट कसं भरणार. बिचारे किती इमानदारीनं काम करतात. आपल्या पाठीमागं जाऊन इकडे तिकडे लावायला पगारसुद्धा घेत नाहीत, फुकट करतात. करू द्या, आपला प्रचार करतात. किती प्रचार करावा लागतो, किती पैसे घालावं लागतात नेता मंडळी, तरीसुद्धा निवडून येत नाही. आपला फुकट प्रचार होतो आहे, होऊ द्या. ग्रुपमध्ये तर माझ्याविषयी किती चांगलं बोलतात महिला. मला ते सगळं स्क्रीनशॉट येतो. मला वाटतं किती वेळ आहे ह्यांना माझ्याविषयी बोलाय, म्हणजे मी किती महत्त्वाची आहे बघा जरा. तुम्ही पण महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी. सगळ्यांना माझ्याकडून प्रेम. नक्की तुमचे कमेंटमध्ये विचार ठेवा बरं का ताई. आपल्याला अजून काय कॉलम ॲड कट शूट करायचे, पुढच्या शनिवारी आपण तो रजिस्टर बनवूया. आपण सगळ्यांनी मिळून बनवायचे. सगळ्यांचे वेगवेगळे विचार टाका. ग्रामीणसाठी काय मला तुम्ही आयडिया द्या, शहरीसाठी काय द्या. म्हणजे ग्रामीण पण नाही शहरी पण नाही, जसं ठाणा आहे, शहापूर आहे, मीरा रोड वसई आहे, त्यामध्येच असतात. त्यांना शहरचं पण वातावरण बघावं लागतं, ग्रामीण पण सहन करावं लागतं तिकडचं. तर तसं सगळ्यांना आपल्याला फायदा होईल असं आपण स्वतः रजिस्टर काढायचं आहे, एक क्रिएशन स्वतःसाठी. चला काहीतरी शोधूया ना आपण पण. एवढा अनुभव. अहो हे सगळं काय करायचं असतं तर अंगणवाडी सेविकाकडून माहिती घेतात, कुठून काय शिकून आलेले आहेत का. पाण्यासारखा मोबाईल चालवते माझी ताई, पाण्यासारखं काम करते. कुणी कामाला हात नाही धरू शकत आपला. काय सगळ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडेच कामं येतात, कारण विश्वास लोकांचा आपल्यावर आहे. ह्यांना माहिती देत नाहीत लोक, आपल्याला देतात, त्यांना माहिती आहे म्हणून. लाडक्या बहिणीचं असून काय सुरू झालं, फॉर्म वगैरे नवीन भरायची अशी माहिती माझ्याकडे तर नाही ताई. मला कमेंट होते म्हणून आज तुम्हाला सांगते. व्हिडिओ मोठा होते, ती माझी ताई ओरडून मला गप्पच ग किती बोलतेस हे ते. थँक्यू, धन्यवाद, बाय. रजिस्टर आमच्या संघटनेच्या पाठपुराव्याने बंद झाले, त्याचा फोटो पाठवते तुम्हाला. त्याच्यामध्ये आमचे सगळे पदाधिकारी आहेत. धन्यवाद, बाय बाय. उगाच कोणी क्रेडिट घेतं तर घेऊ द्या, करू द्या. छोटी मोठी झाडं मोठे होत आहेत, होऊ द्या आपल्या आसऱ्यानं. आपण त्यांना जागा देऊ, जा पुढं कुठं जायचं ते जा.
कुठं जायचं त्या दिल्लीपर्यंत जा, दिल्लीचे फोटो पाठवा आम्हाला, मुख्यमंत्र्याला पंतप्रधानाला भेटलेले फोटो पाठवा, काहीतरी एखादा GR काढलेला, काहीतरी निवेदन दिलेले फोटो पाठवा, आम्हाला खूप आनंद होईल. माझ्या तायांनो, असंच मिळून सगळ्यांनी काम करा. धन्यवाद. शेवटी सांगते, संघटित झाल्याशिवाय काय होत नाही. आम्ही 1500 महिला गेलो होतो रजिस्टर बंद करायचा मोर्चा घेऊन. पुरावा आहे, व्हिडिओ आहे, पाठवते तुम्हाला.